सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नाशिकमधल्या कुंभमेळ्याचं काम वेळेत पूर्ण होणं अशक्य, त्र्यंबकेश्वरमधील काम योग्य प्रकारे सुरू नसल्याचा साधू महंतांचा आरोप, सरकारनं दखल घेण्याची मागणी। अजित पवार महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचं स्वागत, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचं कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामधून मोठं विधान। महाराष्ट्रात बिहार भवन बांधणारच, राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचं टीकास्त्र, तर त्यांनी त्यांचं राज्य बघावं, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांचा पलटवार। मुंबईकरांना पुढच्या महिन्यामध्ये महापौर मिळण्याची शक्यता, भाजप आणि शिवसेना गटनोंदणी न झाल्यामुळे महापौर निवडणूक पुढे, आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर 31 जानेवारीला होणार होतं मतदान। सोलापुरातल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजपला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन। चंद्रपुरातील काँग्रेसमधली अंतर्गत वाद मिटला, सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकरांवर, हायकमांड सोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांची माहिती। राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर सर्व नेते आमच्याकडे येणार, संजय राऊतांचा दावा, तर 2047 पर्यंत राऊतांनी सत्तेचं स्वप्न पाहू नये, बावनकुळेंचा पलटवार। मुंबईतल्या औशिवरा गोळीबाराच्या प्रकरणी अभिनेता कमाल खानला पोलीस कोठडी, 3 दिवस राहावं लागणार तुरुंगात। नाशिकमध्ये 2000 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरची चर्चा, 400 कोटी रुपयांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटकमध्ये चोरी, नाशिकच्या व्यक्तीला मारहाण झाल्याची तक्रार दाखल, मुंबई ठाण्यामधील काही व्यावसायिकांचे पैसे असल्याचा संशय। नवी मुंबईच्या महापे